Good morning, all of you. In this lecture, we will start one new subject, accountancy. Okay, accountancy तुम्हाला learn करायचं आहे. Basic concept we will learn in brief lecture. What is meant by accountancy? Then bookkeeping काय आहे, balance sheet काय आहे, profit and loss account. It's like basic ज्या थिंग आहेत हे आपण brief lecture मध्ये learn केलेले आहे. सो FY चा ऍज अ सिलेबस पार्ट जो आहे हा अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट पासून स्टार्ट होणार आहे. सो काय आहे बघूया आपण अकाउंटिंग स्टँडर्ड. सो फर्स्ट थिंग अकाउंटिंग स्टँडर्ड आणि त्याचं इम्पॉर्टन्स आणि त्याचे मिनिंग आपण क्लिअर करूया आणि मग आपण स्टोरी बघूया. So accounting standard are the policy documents issued by the recognized expert accountancy body relating to various aspects of measurement, treatment and disclosure of accounting transaction and event. ओके, जिथे आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट रन करायची आहे ना तर आपल्याला काय करावं लागतं, काही स्टँडर्ड फॉलो करावे लागतात, काही पॉलिसी फॉलो करावी लागते, राईट. सो जिथे स्टँडर्ड आहे, जिथे पॉलिसी आहे, that means relating to the accounting standard. Okay, so accounting standard are the policy document. ही काय आहे, एक पॉलिसी डॉक्युमेंट आहे आणि ही प्रत्येक ऑर्गनायझेशनला काय करावी लागते तर फॉलो करावी लागते. ओके, एक मिनिट, जरा नेटवर्क कमी आहे. सो अकाउंटिंग स्टँडर्ड आर द पॉलिसी documents issued by the recognized expert accounting body. हे कोण आहे रेकॉग्नाइज करतं तर एक अकाउंटिंग एक्सपर्ट बॉडी आहे, यांच्या साहाय्याने ही पॉलिसी डॉक्युमेंट इश्यू केली जाते. सो दिस इन्क्लुड्स, यामध्ये काय असतं, लाईक और दिस इज रिलेटिंग टू व्हेरियस आस्पेक्ट. ओके, सो अकाउंटिंग बॉडी रिलेटिंग टू व्हेरियस आस्पेक्ट ऑफ मेजरमेंट, ट्रीटमेंट अँड डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन. तुम्ही काय करता या अकाउंटिंग ट्रान्झॅक्शनच्या साहाय्याने, तर अकाउंटिंग मेजर होणार आहे, त्याची ट्रीटमेंट कशी असते हे होणार आहे आणि ते त्याचं डिस्क्लोजर. ओके, हे 3 पॉइंट महत्वाचे आहेत ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन. These standards are in conformity with the applicable law, custom, usage and business environment in the country. आता हे अकाउंटिंग स्टँडर्ड प्रत्येक कंट्रीचे सेम असतात का हो, तर नाही. ओके, प्रत्येक कंपनी आपल्या इकडचे रूल्स काय आहेत, लॉ काय आहे, कस्टम काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून काय केले जातात तर हे अकाउंटिंग स्टँडर्ड रन केले जातात. अँड दिस इज ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ बिझनेस. आता जे काही बिझनेसेस, जे कोण बिझनेस आहेत आणि ते अकाउंटिंग मेंटेन करतात, ते अकाउंटिंग मेंटेन करताना, अकाउंट रेकॉर्ड करताना तुम्हाला हे तुम्हाला हे स्टँडर्ड फॉलो करणं गरजेचं असतं. ओके, सो इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय लक्षात ठेवा, अकाउंटिंग स्टँडर्ड आर द पॉलिसी डॉक्युमेंट. कोण आहे, पॉलिसी डॉक्युमेंट आहे. इश्यू बाय, कोण इश्यू करतं अकाउंटिंग स्टँडर्ड, एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडी. एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडी काय करणार आहे, इश्यू करणार आहे. यामध्ये हे कोणत्या इव्हेंटशी रिलेटेड असतात, कोणत्या इव्हेंट और कोणत्या आस्पेक्ट असतात यामध्ये, तर मेजरमेंट, ट्रीटमेंट आणि डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन. Measurement, treatment and disclosure of accounting transaction. Basically this is based on law, custom and usage and business environment. हे कशावरती स्टँडर्ड सेट होतात तर लॉ काय आहे आपला, कस्टम काय आहे, युसेज काय आहेत आणि इन्व्हायरमेंट काय आहे, बिझनेस इन्व्हायरमेंट कंट्रीचं, याच्यावरून हे सगळे अकाउंटिंग स्टँडर्ड सेट केलेले आहे. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड. आपल्या क्लासमध्ये कोणी बॉईज नाहीयेत बहुतेक, आहे ना. अभिजित, फक्त गर्ल्सचाच आवाज येतो. अखना, अली, जागे आहात ना सगळे? हो हो. मासूम, तर आन्सर पण द्या फटाकसे. ओके, चलो. सो ऑब्जेक्टिव्ह बघूया आपण अकाउंटिंग स्टँडर्डचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड, द स्टँडर्डाइज द डायव्हर्स अकाउंटिंग पॉलिसी. तुम्हाला काय करायचे, आता आपण म्हणतो की प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये सेम टाइप्स ऑफ अकाउंटिंग फॉलो केलं जातं का हो, तर तुम्ही म्हणाल येस,
नाही बरं. प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये डिफरंट अकाउंटिंग पॉलिसी किंवा डिफरंट अकाउंट काय केले जातात तर प्रेफर केले जातात. इट्स टाइप्स अँड स्ट्रक्चर अँड नेचर ऑफ बिझनेस असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की इंडस्ट्री कन्स्ट्रक्शन आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, जेनेटिक आहे, जसं बिझनेस मध्ये व्हरायटी बघायला मिळतात ना, तशा अकाउंटिंग मेथड्स पण वेगवेगळ्या आहेत. आणि तुमच्या अकाउंटिंग मेथड्स कोणत्या आहेत तर त्याच्याशी रिलेटेड हे स्टँडर्ड काय होणार आहेत तर सेट होणार आहे. आपण आपल्या बिझनेसशी रिलेटेडच अकाउंटिंग स्टँडर्ड काय करणार आहोत तर फॉलो करणार आहोत. सो फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू स्टँडर्डाइज द डायव्हर्स अकाउंटिंग पॉलिसी. टू स्टँडर्डाइज डायव्हर्स अकाउंटिंग पॉलिसी. वेगवेगळ्या अकाउंटिंग पॉलिसी नुसार तुम्ही काय करा स्टँडर्डाइज करा. सेकंड टू स्टँडर्डाइज द अकाउंटिंग प्रॅक्टिस. ओके, सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे अकाउंटिंग स्टँडर्डचं टू स्टँडर्डाइज द अकाउंटिंग प्रॅक्टिस. नेक्स्ट टू इलिमिनेट non-compatibility of financial statement. To eliminate non-compatibility of financial statement. जर काही नॉन कम्पॅटॅबिलिटी आपल्याला बघायला मिळत असेल तर त्या कशा इलिमिनेट करता येतील या अकाउंटिंग स्टँडर्डच्या साह्याने, हे सुद्धा तुमच्या अकाउंटिंग स्टँडर्डचंच ऑब्जेक्टिव्ह असेल. अँड लास्ट टू इनहान्स द रिलायबिलिटी ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जर तुमचं फिनान्शियल स्टेटमेंट रिलायबल आहे असं जर आपण म्हणू शकतो, हे कशामुळे when we follow the accounting standard. ओके, जेव्हा आपण अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करणार आहे तेव्हा आपल्या रिलायबिलिटी मध्ये काय होणार आहे तर फिनान्शियल स्टेटमेंटच्या रिलायबिलिटी मध्ये इनहान्समेंट येईल. दॅट मीन्स टू इनहान्स द रिलायबिलिटी ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. टू इनहान्स द रिलायबिलिटी ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. इज इट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Okay. So advantages of accounting standard. ऍडव्हान्टेजेस अकाउंटिंग स्टँडर्ड हे कसे असायला हवेत किंवा त्याची इम्पॉर्टन्स काय आहेत बघा. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज ट्रान्सपरन्सी. म्हणजे जसं म्हणतो ना आपण एखादं प्रोडक्ट ना छान आहे, ब्रँडेड आहे, हे आपण कशावरून जज करतो. तुम्हाला ISO माहिती आहे सगळ्यांना. ISO रँक देतात. बऱ्याच प्रॅक्टिकल थिंग तुम्हाला माहित असतील ना ISO जिथे रँकिंग असतं. फॉर एक्झाम्पल सिम्पल थिंग, फार मार्केटमध्ये नका जाऊ. जर तुम्हाला विचारलं की कॉलेजची ग्रेड किंवा कॉलेजची क्वालिटी ही कशावरून तुम्ही जज कराल तर नॅकने कॉलेजला रँक दिलेला असतो बघा. तुम्हाला माहित असेल हे A ग्रेड कॉलेज आहे, हे B ग्रेड कॉलेज आहे, हे C ग्रेड कॉलेज आहे, हे D ग्रेड कॉलेज आहे. ओके, सो यावरून तुम्ही काय करू शकता, वी कॅन इझिली जज द क्वालिटी ऑफ एज्युकेशन ऑर द क्वालिटी ऑफ कॉलेज. लाईक तसंच बिझनेस मध्ये पण आहे. जेव्हा तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करता, जेव्हा तुम्ही अकाउंटिंग पॉलिसी फॉलो करता, दॅट मीन्स हिअर वी कॅन इझिली क्रिएट अ ट्रान्सपरन्सी इन फिनान्शियल स्टेटमेंट. ओके, वी कॅन फॉलो अ क्लिअरली और करेक्टली अकाउंटिंग स्टँडर्ड. मी फॉलो करते, मी अडॉप्ट करते, मी अप्लाय करते, असं जेव्हा मी कॉन्फिडंटली सांगते ना तेव्हा इझिली आपलं फिनान्शियल स्टेटमेंट रिफ्लेक्ट होतं तिथे. राईट, दॅट मीन्स इट प्रोव्हाइड अ ट्रान्सपरन्सी इन फिनान्शियल स्टेटमेंट. ओके, इट प्रोव्हाइड ट्रान्सपरन्सी इन फिनान्शियल स्टेटमेंट. द युजर्स इंटरप्रिट द फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ डिफरंट कंपनी बाय युझिंग द सेम अझम्पशन. ओके, आता मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनी आहेत. काही कंपनी अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करतात, काही नाही फॉलो करत, है ना. जेव्हा तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करता आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या अकाउंटिंग मेथड रन करताय ना, मग तुमची एक इमेज आहे, तुमचं एक स्टँडर्ड आहे, तुमचं एक रिफ्लेक्शन आहे, तुमची एक ट्रान्सपरन्सी आहे. अँड दोज पर्सन आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ द बिझनेस. त्या पर्सनच्या माइंड मध्ये कुठेतरी क्लिअरिटी राहते बघा. ओके, हे बिझनेस जे आहेत हे काय करतायत तर अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करतायत. म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्ड मुळे तुम्हाला काय मिळणार आहे हो, ट्रान्सपरन्सी. ओके, अकाउंटिंग स्टँडर्ड मुळे तुम्हाला ट्रान्सपरन्सी मिळते. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. सेकंड पॉइंट, गायडन्स. Accounting standard provide guidance to the accountant.
म्हणजे जिथे म्हणतो ना, अरे तुम्हाला कसं माहितीये का पर्सनल काय आहे, रिअल काय आहे, नॉमिनल काय आहे? नो. आता जेव्हा तुम्हाला अकाउंटिंग बेसिक तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये गेलात आणि अकाउंटिंग सब्जेक्ट जेव्हा तुम्ही लर्न केलात, तेव्हा डिरेक्टली तुम्हाला फायनल अकाउंट शिकवलं का हो कोणी? नाही. किंवा डिरेक्टली तुम्हाला डेप्रिसिएशनच्या मेथड शिकवल्या का? नाही. तर त्याच्या आधी तुम्हाला काय बरं शिकवलं होतं? तर अकाउंटन्सीचे रूल शिकवले होते, है ना? अकाउंटन्सीचे रूल शिकवले होते. व्हॉट इज मीन बाय डेबिट, व्हॉट इज मीन बाय क्रेडिट, व्हॉट इज मीन बाय पर्सनल अकाउंट, रिअल ऑर नॉमिनल. म्हणजे जसं तुम्हाला एक एक स्टार्टिंग करण्यासाठी, पुढे गो थ्रू होण्यासाठी बेस क्लिअर झाला तुमचा. तुम्हाला आधी काय केलं, थोडंसं पुश केलं. ह्या गोष्टी आधी क्लिअर करा बरं आणि मग फायनल अकाउंट कडे जा. असंच असतं अकाउंटिंग स्टँडर्डचं. मग अकाउंटिंग स्टँडर्ड काय करतायत? अकाउंटिंग स्टँडर्ड प्रोव्हाइड प्रॉपर गायडन्स और प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू द अकाउंटंट. अकाउंटंटला सांगतायत गायडन्स, अकाउंटंटला सांगतायत अकाउंटिंग स्टँडर्ड, ओके हा हे अकाउंटिंग स्टँडर्ड जेव्हा तुला इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन करायचंय ना, मग तू अकाउंटिंग स्टँडर्ड तू फॉलो कर. जेव्हा तुला एखादी पॉलिसी फ्रेम करायची आहे ना, तेव्हा तू अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो कर. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजेच काय, तर अकाउंटिंग स्टँडर्ड प्रोव्हाइड प्रॉपर गायडन्स टू दी अकाउंटंट टू मेंटेन अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन. तुम्हाला अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन मेंटेन करण्यासाठी हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते गाईड करते. The new accounting arising from the technology such as the internet sale, change in the pension plan can be recorded properly with the help of accounting standard. आणि तुम्हाला माहित असेल जसं लॉ किंवा आता पुढे जाऊन तुम्ही खूप साऱ्या गोष्टी लर्न कराल अकाउंटिंग मध्ये, जसं जीएसटी आहे. आता वेगवेगळे यामध्ये रूल्स येतात, वेगवेगळे यामध्ये चेंजेस येतात, वेगवेगळे यामध्ये अमेंडमेंट येत असतात, है ना? म्हणजे ऍज पर दी सिच्युएशन, ऍज पर दी ट्रेंड ह्या गोष्टी चेंज होत असतात. म्हणजे पेन्शनच्या थिंक असतील किंवा एखादा, जसं आपण म्हणतो ना, आता बऱ्याच सगळ्या गोष्टी ह्या इंटरनेटशी कनेक्टेड आहेत. त्या गोष्टी कशा बरं मेंटेन करायच्या, कोणते रूल्स फॉलो करायचे आहेत? प्रत्येकाने आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे रूल फॉलो करायचे का हो? प्रत्येकाने आपले रूल्स डिसाइड करायचे का? प्रत्येकाने आपले रूल सेट करायचे का? नाही. तर अकाउंटिंग स्टँडर्ड काय करतात, तुम्हाला एक प्रॉपर सेट करून देतात, एक प्रॉपर फ्रेमवर्क बिल्डअप करून देतात आणि त्यामधून तुम्ही जा. म्हणजे तुम्ही काय म्हणता, ओके आय एम अ सेफ, आम्ही सेफ आहोत कारण आम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करतोय. आम्हाला एखादी, जसं आपण म्हणतो ना, आपल्याला एखादी क्युरी असेल, आपल्याला एखादी शंका असेल, तर आपण बुकचा रेफरन्स घेतो. आता तुम्हाला एक्झाम मध्ये कोण विचारेल का, अरे हे तू कुठून लिहिलंस, तुम्ही सांगाल मी बुक मधून स्टडी केलं होतं. आम्ही ओके बुक मधून स्टडी केलं, दिस इज द राईट. आम्ही म्हणू का तुम्हाला, अरे बुक मधून कसं काही लिहू शकताय तुम्ही एक्झाम मध्ये, असं कोण म्हणेल का हो? नाही. म्हणजे बुक जसं स्टँडर्ड आहे तसं अकाउंटिंग साठी एक पॉलिसी आहे, एक डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट तुम्हाला फॉलो करावं लागेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Next point, provide a benchmark. When accounting standards are used in accounting, it became easy to see the upward and downward trend in the business. So investor and organization can measure the performance of one company against the another company. म्हणजे ओके, आपण आपल्या गोष्टी सेट करण्यासाठी सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड मेंटेन करतोय, फॉलो करतोय, as well as when we check the comparative statement. म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे बिटवीन टू परफॉर्मन्स, दॅट टाइम ऑल्सो वी विल यूज द अकाउंटिंग स्टँडर्ड. दॅट मीन्स अकाउंटिंग स्टँडर्ड मेंटेन अ प्रॉपर बेंचमार्क सिस्टम. अकाउंटिंग स्टँडर्ड काय करताय, तर एक बेंचमार्क सिस्टीम मेंटेन करताय. जिथे अपवर्ड आहे, डाऊनवर्ड आहे, तुम्ही काय करू शकता, ट्रेंड हा चेक करू शकता अनदर कंपनीशी रिलेटेड. नेक्स्ट पॉइंट इज अ मेंटेन युनिफॉर्मिटी. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, लक्षात ठेव. मेंटेन युनिफॉर्मिटी म्हणजे काय बरं? अकाउंटिंग स्टँडर्ड रिमूव्ह व्हेरिएशन इन अकाउंटिंग ट्रीटमेंट and maintain uniformity in the preparation of and presentation of financial statement. म्हणजे तुम्ही म्हणाल, हा ओके अलीचा एक बिझनेस आहे, अलीने वेगळ्या पद्धतीने काय केलेली आहे, तर बिझनेसचे अकाउंटिंग स्टँडर्ड यूज केले. अभिजितने वेगळ्या पद्धतीने यूज केले, अदितीने वेगळ्या पद्धतीने यूज केले. नो, इथे तुम्हाला कुठेही व्हरायटी बघायला मिळणार नाहीये.
अकाउंटिंग स्टँडर्ड प्रेफर युनिफॉर्मिटी. इथे तुम्हाला अशा पद्धतीने स्ट्रक्चर फ्रेम करून दिलेलं आहे, अशा पद्धतीने स्टँडर्ड सेट करून दिलेले आहेत. दॅट मीन्स we maintain the uniformity regarding the presentation and preparation of financial statement. म्हणजे तुम्हाला वाटलं म्हणून लायबिलिटी इकडे आणि असेट इकडे, नो. इथे तुम्हाला युनिफॉर्मिटीच फॉलो करायची आहे आणि जर काही व्हेरिएशन बघायला मिळालीच, त्यांच्या लक्षात आलं अरे इथे काहीतरी आपला गोंधळ झालाय बरं, आपण काहीतरी वेगळे अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेले आहे, दॅट टाइम दे कॅन इझिली रिमूव्ह, ते रिमूव्ह करून टाकतात बरं. असे जर काही अकाउंटिंग स्टँडर्ड दिसले, त्यांच्या लक्षात आलं ओके हे अकाउंटिंग स्टँडर्ड रॉंग आहे, हे कुठेतरी वेगळ्या डायरेक्शनने मूव्ह होत आहे, दॅट टाइम ती बॉडी काय करेल, ती अकाउंटिंग स्टँडर्ड रिमूव्ह करेल. म्हणजे लक्षात येते का अकाउंटिंग स्टँडर्ड कुठे कॉन्सन्ट्रेट करणार आहे, तर युनिफॉर्मिटीवर. तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं प्रिपरेशन हे युनिफॉर्मच असलं पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. Point number 5, uniform disclosure. So financial statement of different company disclose uniform beyond the requirement of law. आता हे तुम्हाला पुढे थोडंसं प्रॅक्टिकली क्लिअर होईल. युनिफॉर्म डिस्क्लोजरला इम्पॉर्टन्स दिलं जातं अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये. दॅट मीन्स द फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ डिफरंट कंपनी, कोणत्याही कंपनीचं असू दे फिनान्शियल स्टेटमेंट, पण तुम्हाला तिथे युनिफॉर्मिटी बघायला मिळेल. कशाही पद्धतीने तुम्ही तो डिस्क्लोजर करा. नितीन, एक मिनिट. Uniform disclosure होईल. Then maintain business record. All the financial transactions are recorded in the systematic manner in the books of account. जेव्हा आपण अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करतो, दॅट मीन्स वी कॅन इझिली मेंटेन और वी कॅन इझिली रेकॉर्ड systematically our business transaction. And last point is improve reliability of financial statement. So accounting standard create a sense of confidence in the mind of the users of financial statement. अकाउंटिंग स्टँडर्ड क्रिएट द सेन्स ऑफ कॉन्फिडन्स. ओके, जसं आपण म्हणतो ना मी कॉपी केली आहे एक्झाम मध्ये म्हणजे मी पास होणार, हा कॉन्फिडन्स नाही बरं. लक्षात येते का? जेव्हा तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येतं ओके मी प्रॉपर ट्रॅक वरती आहे, मी व्यवस्थित अकाउंटिंग स्टँडर्ड मेंटेन केलेले आहेत, माझं फिनान्शियल अकाउंट ओके आहे. इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट अँड इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. व्हेरी गुड. सो Ma'am. जे कोणी आता इंट्रापर्सनल मध्ये असतील त्यांनी आता इंटरपर्सनल मध्ये या. बरं मी तुम्हाला एक छान स्टोरी सांगणार आहे. आपण कोणाचं एक्झाम्पल घेऊया? नितीनच एक्झाम्पल घेऊया ना. नितीनचं लक्ष नाहीये म्हणजे नितीनला थोडस जरा जागा करता येईल, है ना? नितीन जागा आहेस ना? हा नितीन थोडस जागा राहतं, मी काय सांगते लिसन ना केअरफुली. नितीनचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असं अज्युम करा. नितीनचं काय झालंय? ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि नितीनने ठरवलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं ना मग मला काय करायचं आहे, एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे. ओके, काय करायचं आहे? मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. बिझनेस स्टार्ट करायचा आहे म्हणजे काय करावं लागेल? आधी त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या माइंड मध्ये काय असणार आहे? प्लॅनिंग अँड पॉलिसी. ओके, प्लॅन अँड पॉलिसी असेल म्हणजे काहीतरी बॅक ऑफ द माइंड विचार करून त्याने ठरवलं की आपल्याला काय करायचं आहे, जॉब न करता बिझनेस करायचा आहे. ओके, सो पहिली थिंग त्याच्या माइंड मध्ये काय आलेली आहे, तर काय आली फर्स्ट थिंग? प्लॅन अँड पॉलिसी. प्लॅन अँड पॉलिसी. सो बुक मध्ये सेम टाइमला लिहून घ्या. अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट. अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट. डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. पुढे मेन्शन करा डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी.
disclosure of accountancy कंप्लीट करा अकाउंटिंग पॉलिसी डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीला अंडरलाईन करा डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी जरा की खराब आहे मी हे नाही करत आहे तुम्ही डिरेक्टली हा दीप काही करू नका ओके सो फर्स्ट आपण काय केली पॉलिसी फ्रेम करणार पॉलिसी सेट केली ओके पॉलिसी सेट केल्यानंतर मग काय ओके माझी प्लॅन अँड पॉलिसी क्लिअर आहे सो अकाउंटिंग स्टँडर्ड 2 he decide the acquire various inventory for the new business ओके नितीनने काय ठरवलं नितीन डिसाइड टू acquire various inventory for a new business आपल्याला न्यू बिझनेस साठी कशाची गरज असणार आहे खूप साऱ्या इन्व्हेंटरीची इन्व्हेंटरी म्हणजे काय सांगा बरं स्टॉक ओके इन्व्हेंटरी म्हणजे काय स्टॉक सो स्टॉकची गरज आहे म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 2 हे कशाशी रिलेटेड असणार आहे तर इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी मेन्शन करा व्हॅल्युएशन मी शॉर्ट मध्ये लिहिते तुम्ही कंप्लीट करा व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी अकाउंटिंग स्टँडर्ड 2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी देन जेव्हा नितीनने काय ठरवलं की इन्व्हेंटरी आता मी कलेक्ट केली आहे इन्व्हेंटरी कलेक्ट केली ती आता इन्व्हेंटरी मधून त्याने काय केला बिझनेस स्टार्ट केला प्रोडक्शन घेतलं प्रोडक्शन सेल केल्यानंतर त्याला काय मिळणार आहे प्रॉफिट मिळणार आहे ओके प्रोडक्शन सेल केल्यानंतर त्याला काय मिळणार आहे तर प्रॉफिट मिळणार आहे म्हणजेच त्याच्याकडे कॅश येणार आहे सो अकाउंटिंग स्टँडर्ड 3 कॅश फ्लो अकाउंटिंग स्टँडर्ड 3 काय असणार आहे तर कॅश फ्लो मेन्शन करा कॅश फ्लो अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी नितीनने आधी अकाउंटिंग पॉलिसी तयार केली त्याच्यानंतर त्याने इन्व्हेंटरी सगळ्या कलेक्ट केल्या इन्व्हेंटरी कलेक्ट करून बिझनेस स्टार्ट केला मग त्याला बिझनेस स्टार्ट केल्यानंतर त्याच्याकडे कॅश आलेला आहे कॅश फ्लो झाला ओके तो कॅश फ्लो क्लिअर झाले का पहिले 3 अकाउंटिंग स्टँडर्ड Yes, ma'am. No, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. बिझनेस मध्ये खूप सारी Yes, कॅश ma'am. आली त्याच्यानंतर मात्र नितीन Yes, थोडंसं काय ma'am. झालं एक्साइटेड जास्त झाला आणि नितीनचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं काय झालं बिघडलं आणि तो सध्याचाच विचार करायला लागला की अरे हा माझ्याकडे ना खूप सारी कॅश आहे पण त्याने फ्युचर कॉन्टिंजन्सीकडे लक्ष नाही दिलं फ्युचर कॉन्टिंजन्सी पॉइंट नंबर 4 अकाउंटिंग स्टँडर्ड 4 मेन्शन करा कॉन्टिंजन्सी अकाउंटिंग स्टँडर्ड 4 contingency okay so he is not aware about various contingency and his stock were destroyed okay आणि बिझनेस कडे लक्ष न दिल्यामुळे त्याचा स्टॉक काय झाला डिस्ट्रॉय झाला नितीनचा स्टॉक काय झालेला आहे तर डिस्ट्रॉय झाला सो नेक्स्ट काय येईल स्टॉक डिस्ट्रॉय झाला मग नितीनने विचार केला की हा स्टॉक कशामुळे डिस्ट्रॉय झाला बरोबर थोडासा तो जागा झाला मग लक्षात आलं रे हा स्टॉक जो डिस्ट्रॉय झालेला आहे हा कशामुळे झाला तर फायर टूक प्लेस बिकॉज ऑफ रॉंग इलेक्ट्रिसिटी और इलेक्ट्रिकल वायरिंग डन इन द प्रायर पिरियड म्हणजे जे काही त्याच्या बिझनेस मध्ये वायरिंग वगैरे होतं ना हे प्रॉपर कनेक्ट नव्हतं झालं कुठेतरी रॉंग कनेक्ट झालं होतं त्यामुळे काय झालं तर कॉन्टिंजन्सी आली बिझनेस मध्ये है ना सो अकाउंटिंग स्टँडर्ड 5 प्रायर पिरियड मेन्शन करा नेट प्रॉफिट अँड लॉस फॉर द पिरियड त्याचं शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा प्रायर पिरियड prior period
माझं की चालेल ना झालं तर प्रायर पिरियड. सो कॉन्टिंजन्सी आली कशामुळे आली लक्षात आलं का? तुमचे इलेक्ट्रिशियन मध्ये वायरिंग थोडस कुठेतरी मिस झालं होतं, रॉंग टच झालं होतं, त्यामुळे काय झालं प्रायर पिरियड तुमचा लक्षात आला. ओके, प्रायर पिरियड. सो ड्यू टू फायर ऑल हिज असेट गेट डेप्रिसिएटेड. ऑल हिज असेट, आता हे सगळी फायर झाली ना, मग फायरमुळे काय झालं तर आग लागली बिझनेस मध्ये. सो काय झाले मग सगळे तुमचे असेट काय झाले डेप्रिसिएटेड झाले. डेप्रिसिएशन अकाउंटिंग स्टँडर्ड 6 डेप्रिसिएशन. अकाउंटिंग स्टँडर्ड 6 डेप्रिसिएशन. इज इट क्लिअर? Yes, ma'am. रिपीट करते मी थोडक्यात. नितीनने न्यू